नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय नेरुरकर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नुकत्याच झालेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये 1425 जागांसह भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर 399 जागांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 324 जागांसह काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशी आकडेवारी आपल्या सगळ्यांनाच मिळते. ह्याच्यामध्ये उबाठा जो पक्ष आहे हा काही ठिकाणी सीमित राहिलाय. तर मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांची अवस्था अशी आहे की त्यांचे नगरसेवक कंदील घेऊन शोधून काढावे लागतील. परंतु या सगळ्यामध्ये एका पक्षाचा पतंग हा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नभांगणामध्ये अतिशय डौलाने फडकतोय. हा पक्ष आहे एमआयएम. हा एमआयएम पक्ष हा कायमच प्रचंड वादग्रस्त राहिलेला आहे. अनेक जे काय आपण समाज विघातक काम करणारे जे लोक आहेत, नगरसेवक आहेत, त्यांचा हा आश्रयस्थान झालेला पक्ष आहे. परंतु हा जो पक्ष आहे या पक्षाने या संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जो विजय मिळवलाय ती नेमकी कशाची नांदी आहे? मुस्लिम समाज हा त्यांच्याकडे का जातो आहे? तसेच समाजवादी पार्टी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हे सगळे पक्ष सोडून हा पक्ष एमआयएम पक्ष त्यांना आशादायी का वाटतोय? या सगळ्याच गोष्टींचा वेध घेणं आज आपल्याला गरजेचं आहे. या प्रश्नांचा वेध घेणं आज आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासमोर पुन्हा एकदा उपस्थित आहेत उदय नेरुरकर सर. नमस्कार. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे, आपण इतके वर्ष या एमआयएम पक्षाची सगळी वाटचाल बघत आहात. त्यांच्या सत्तेसाठी केलेल्या ज्या युती आघाड्या होत्या त्याही आपण बघितलेल्या आहेत. या एमआयएम म्हटलं की कुठला पट तुमच्यासमोर उभा राहतो? कशा पद्धतीने या पक्षाची वाटचाल राहिली? आपल्याकडे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठी प्रेक्षकांना एमआयएम विषयी फार माहिती असायचं का? याचं कारण नाही. याचं कारण हा पक्ष तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये हा इनसिग्निफिकंट, ज्याला फारसं महत्व नसलेला असाच पक्ष होता. प्रसंगोपात केलेल्या काही आचरट गोष्टी, देशविघातक गोष्टी या पलीकडे त्या पक्षाचं फारसं अस्तित्व आपल्याकडे नव्हतं. याचं कारण त्याचा फुल फॉर्म आहे मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन, असा याचा फुल फॉर्म आहे. आणि याची स्थापना म्हणजे 2 वर्षानंतर बरोबर याला 100 वर्ष पूर्ण होतील. 1927 साली याची स्थापना झाली. आणि त्याचे आत्ताचे जे नेते आहेत, जे अतिशय फायर ब्रँड आहेत, उत्तम वक्ते आहेत, अनेक शिक्षण संस्था त्यांच्या बरोबर आहेत, अनेक सामाजिक संस्थांशी संबंध असलेले असुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी हे याचे प्रमुख आहेत. पतंग ही त्यांची निशाणी आहे. आतापर्यंत त्यांचं अस्तित्व जे होतं ते तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरात मधला काही भाग याच्यामध्ये होतं. परंतु या महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर मात्र महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपले पाय रोवलेले आहेत. सरफराज बहादूर यार नवाज जंग खान हे त्याचे प्रमुख होते. आणि आता पक्षाकडे 10 लाख इतकी एक, ज्याला आपण म्हणू काय, कडवी अशा स्वरूपाची त्यांची कार्यकर्त्यांची फौज त्यांच्याकडे आहे. ही एक साधारणतः प्राथमिक माहिती आपल्या प्रेक्षकांसाठी इथे मी मांडतोय. सर, आतापर्यंत तुम्ही सांगितलं की 2 वर्षात हा पक्ष 100 गाठेल, त्याच्या वयाची 100 गाठेल हा पक्ष. परंतु आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये हा ज्या पक्षाने भाग घेतला त्याची कामगिरी कशी राहिलेली आहे? कुठे कुठे यांना बस्तान स्थिर करता आलंय आणि कशा पद्धतीने याची निवडणुकांमध्ये कामगिरी राहिली, आपण काय सांगा? 1927 जरी स्थापना झालेली असली तरी हा पक्ष काही फारसा निवडणुकीत उतरलेला नव्हता. 1984 पासून तरी निवडणुकांमध्ये जरी भाग घ्यायला सुरुवात केली असली तरी त्यांची अपील हे अतिशय मर्यादित होतं. आणि त्यांना यश पाहायला 1989 साल उजाडावं लागलं आणि त्यांना ही एक सीट त्यावेळेला मिळाली. आणि त्यात काही फार फरक पडला नाही. अगदी 2024च्या निवडणुकात सुद्धा त्यांना 1 जागा मिळाली आणि ते जागा सुद्धा मर्यादित 10-15 अशाच लढवतात. त्यांचं राजकीय उपद्रव मूल्य कधी लक्षात आलं तर आंध्र प्रदेशामध्ये 2009, त्यावेळी आंध्र प्रदेश संयुक्त होता, 294 जागा विधानसभेत होत्या. तिथे त्यांनी निवडणुका लढवून 1 गठ्ठा 7 मतं 7 आपले आमदार निवडून आणले. आणि त्याच्याकरता कोणत्याही प्रकारची युती आघाडी त्यांनी केलेली नव्हती. खुदके दम पे ज्याला म्हणतो ती त्यांनी निवडून आणली. त्याच्यानंतर गुजरात, झारखंड यामध्ये त्यांनी आपलं यश आजमावलं, पण त्याला काही इलेक्ट्रोल यश मिळालं नाही. महाराष्ट्रामध्ये ते सातत्यानं प्रयत्न करतात. अगदी 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांची अवघी 1 जागा निवडून आली. अलीकडच्या काळात त्यांनी थोडंसं शिफ्ट केलेलं आहे आणि ते म्हणजे विविध पातळ्यांवर प्रसंगानुरूप प्रदेशानुसार ते वेगवेगळे अलायन्सेस करतात, गठबंधन करतात. आणि आता त्यांचा जो फोकस आहे तो दलित मतदारांवर आहे. आणि ती दलित मतं जी आहेत ती आपल्याकडे येण्याकरता म्हणून आता सुद्धा मुंबईमध्ये त्यांचे जे नगरसेवक निवडून आले त्यातला 1 नगरसेवक हा दलित आहे की ज्याचा वारंवार ते उल्लेख
करत असतात. त्यामुळे AIDMK बरोबर कधी तामिळनाडूमध्ये जा, कधी उत्तर प्रदेशामध्ये BPM किंवा PDM बरोबर जा, असे अनेक ते करून बघतात प्रयत्न, पण त्याला काही फार यश आलेलं नाही. वारिस पठाण आणि इम्तियाज जलील हे त्यांचे काहीसे बोलभांड असणारे नेते महाराष्ट्रामध्ये सर्वांना परिचित आहेत. असं त्यांचं इलेक्ट्रॉल एक प्रकारे कर्तृत्व आहे. 2026च्या निवडणुकांमध्ये मात्र त्यांनी खूप वेगळ्या प्रकारची कामगिरी बजावलेली आहे. सर, आतापर्यंत बघितलं की एवढं कमी उपद्रव मूल्य असलेला पक्ष, म्हणजे इलेक्ट्रॉल ज्याला आपण निवडणुकीत यश म्हणतो, ते फार कमी मिळालेला पक्ष हा 2026च्या महापालिका निवडणुकांमध्ये तब्बल 125 जागांपर्यंत पोहोचलाय. 25 महानगरपालिका त्यांनी लढवल्या आणि त्यामध्ये 125 जागा मिळवल्या. हा आकडा फार मोठा आहे. याचं कारण असं, जे प्रमुख पक्ष महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातल्या सगळ्या पक्षांची बेरीज जरी केली तरी या बऱ्याच पक्षांपेक्षा यांची बेरीज जास्त आहे. हे कसं घडलं? महाराष्ट्रामध्ये त्यांना कुठे कुठे यश मिळालं आणि नेमकी काय गोष्टी झाल्या? तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय. महाराष्ट्रातल्या 29 पैकी तब्बल 25 महानगरपालिकात त्यांनी आज आपले हातपाय पसरलेत, कारण तिकडे त्यांना उमेदवार मिळाले आणि त्यांनी निवडणुका लढवल्या. मुंबईमध्ये त्यांना तब्बल 8 जागा मिळालेल्या आहेत आणि त्या जागा या अजित पवार यांची एनसीपी आणि शरद पवार यांची एनसीपी किंवा मनसे यांच्यापेक्षा सुद्धा जास्त आहेत. किंबहुना समाजवादी पार्टी पूर्वी ज्या जागा जिंकायची त्या जागा आता त्यांनी स्वतःकडे मिळवण्यात यश मिळवलं आहे. विशेषतः गोवंडी भागातल्या ज्या जागा आहेत तिथे तर थेट समाजवादी पक्षाला त्यांनी बाजूला लोटलं. समाजवादी पक्ष हा पारंपरिकरित्या मुसलमानांची मतं घेणारा पक्ष काँग्रेस बरोबर म्हणून ओळखलं जात होतं, त्याला त्यांनी सपाचाट करून टाकलं आणि स्वतःचे निवडून आणले. त्याचबरोबर वार्ड क्रमांक 140 मध्ये त्यांनी एक हिंदू दलित नेता निवडून आणला आणि ते वारंवार सांगतायत की दलित आणि मुस्लिम ही एक युती झाली आहे, पण त्यात काही फारसा तथ्य नाहीये. दलित हा समाज काही त्यांच्याकडे गेलेला आहे असं याच्यावर निष्कर्ष काढता येत नाही. सोलापुरामध्ये 102 जागा आहेत, त्यातल्या 8 जागा त्याला मिळाल्या आणि तिकडे भारतीय जनता पक्ष 87 जागा मिळवून निर्विवाद एक हाती सत्ता मिळवतोय. तर त्याची दुसरी बाजू अशी आहे की 8 जागा मिळवत सोलापूरला त्यांनी विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केलाय, कारण दे आर ए सिंगल लार्जेस्ट पार्टी. ठाण्यामध्ये त्यांनी 131 पैकी 5 जागा, नांदेडमध्ये त्यांनी 81 पैकी 15 जागा, धुळ्यामध्ये 74 पैकी 8 जागा आणि संभाजीनगरमध्ये MIMला तब्बल 33 जागा मिळाल्या आणि तिथे भारतीय जनता पक्षाला 115 पैकी 57 जागा मिळाल्या. भाजपची सत्ता येते आणि ती आल्यानंतर विरोधी पक्ष नेतेपद हे MIM कडे जाणार आहे. तीच गोष्ट मालेगावमध्ये आहे. मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचं जरी सरकार येत असलं, इस्लाम पार्टी आणि काँग्रेस एकत्र येत असले, कारण इस्लाम पार्टीचा संस्थापक हा माजी काँग्रेसचा आमदार आहे, तिथे सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद हे त्यांच्याकडे येऊ शकतं. तर त्या दोघांच्यात काही गडबंधन झालेलं नाहीये. महत्वाचं काय आहे तर 2026च्या महापालिका निवडणुकांनी हे सिद्ध केलं की MIM त्याचे जे पंख आहेत ते त्यांनी पसरले, हातपाय पसरले आणि ते आता संभाजीनगरच्या पलीकडे मुंबई, धुळे, माळेगाव, सोलापूर इतर सगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत. आणि हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की त्यांची अनेक वादग्रस्त विधान आहेत, त्यामुळे वादग्रस्त कृत्य आहेत, त्यामुळे त्यांचं असं पाय पसरणं ही एक फार मोठी धोक्याची घटना आहे. एक थोडक्यात तुम्हाला आणखीन एक सांगतो, ते म्हणजे मुस्लिम मतदार आता त्यांना प्रेफर करू लागले आहेत. सर, तुम्ही ते मुस्लिम मतदारांचा उल्लेख केला, त्याच्याबद्दल आपण पुढच्या प्रश्नाकडे येताना आपण त्याची चर्चा करूच. पण मला तुम्ही ते वादंगांचा उल्लेख केला त्याच्याबद्दल विचारायचं आहे की ओवेसी बंधू असतील, महाराष्ट्रात तुम्ही त्यांचे नेत्यांची नावं घेतली, वारिस पठाण असतील, इम्तियाज जलील असतील, हे सातत्याने कुठल्या तरी वादंगांमुळे प्रसिद्धीस येतात, प्रसिद्ध असतात, माध्यमांमध्ये चर्चेत असतात. या आतापर्यंतच्या त्यांच्या वादंगांबद्दल काय सांगाल? आतापर्यंत कुठल्या कुठल्या प्रमुख वादंग त्यांचे झालेले आहेत? सर्वसाधारणपणे हिंदूंना ज्या प्रथा प्रिय आहेत त्या गोष्टींच्या विरोधात सातत्याने बोलत राहणे हा त्यांचा अतिशय काय म्हणू आपला हातखंडा उपक्रम असतो. भारत माता की जय याचा उल्लेख महानगरपालिकेत करायचा नाही किंवा वंदे मातरमला विरोध करायचा, अशा प्रकारच्या असंख्य गोष्टी आजपर्यंत ते करत राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते अतिशय कॉन्ट्रोवर्शियल बनलेले आहेत. बुरखा घातलेली महापौर मला बघायची आहे असं विधान ओवेसी त्यांच्या भाषणात सातत्यानं करत आलेले आहेत. आणि ते कशा करतात तर न्यूयॉर्कमध्ये ममदानी येऊ शकतो, लंडनमध्ये सादिक येऊ शकतो, तर मग इकडे बुरखा घातलेली महिला का बरं होऊ शकत नाही, असं ज्याला आपण डिव्हायझिव्ह पॉलिटिक्स म्हणतो, विभाजनाचं राजकारण म्हणतो, ते विभाजनाचं राजकारण करण्याकरता म्हणून हा पक्ष अतिशय प्रसिद्ध आहे.
ही मी आता तुम्हाला 2 वानगी दाखल फक्त उदाहरणं सांगतोय. या पलीकडे त्यांचे जे अनेक नगरसेवक आहेत, त्या नगरसेवकांची बहुतांशी पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. गुन्हेगारी म्हणजे असे चिल्लर गुन्हे नाही आहेत. त्याला अपहरण करणे, मारहाण करणे, आर्थिक फसवणूक करणे, शारीरिक इजा करणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे त्यांच्या असंख्य नगरसेवकांवर आणि कार्यकर्त्यांवर नोंदवलेले आहेत. सर, आपण जो मुस्लिम मतदारांचा उल्लेख केला मागच्या प्रश्नामध्ये त्याच्याबद्दल बोलू. मुस्लिम मतदार हा पारंपरिकरित्या काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचा मतदार राहिला होता. त्यानंतर समाजवादी पार्टी असेल किंवा इतर पक्ष असतील, हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे सुद्धा त्याच्यावरती हक्क सांगायला लागले होते. पण हे सगळे पक्ष नाकारून आज मुस्लिम समुदाय किंवा मुस्लिम मतदार हा MIM ला का जवळ करतोय, त्यांना तो का इतका आशादायी वाटतोय, का भावतोय, याच्याबद्दल आपलं निरीक्षण काय? तुमचं निरीक्षण अतिशय योग्य आहे. याचं कारण माझ्याकडे एक आकडेवारी आहे. ती आकडेवारी त्याचं पुष्टार्थ मी सांगतो. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची नवाब मलिक हे त्यांचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या आग्रहाखातर किंवा दबावाखातर तब्बल 24 मुस्लिम नगरसेवक दिलेले म्हणजे उमेदवार दिले होते. त्यापैकी फक्त 2 निवडून आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांनी 10 निवडणुकीत उतरवले होते मुस्लिम उमेदवार. त्यापैकी 3 निवडून आले आणि त्यातले 2 जे आहेत ते मतदारसंघ हे प्युअर मुस्लिम नाही आहेत, तर हिंदू मुस्लिम असं कॉम्बिनेशन असलेले आहेत. एकच तिथला जो लोकल मुस्लिम आमदार होता त्याच्या मुलीला त्यांनी तिकीट दिलं, ती निवडून आणली आहे. त्या अतिशय वादग्रस्त अशा स्वरूपाच्या रशीद वगैरे या लोकांना घेऊन सुद्धा मुस्लिम मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवून दिसले. एकनाथ शिंदे यांनी 12 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं, त्यातला एकही निवडून आला नाही. अर्थात भारतीय जनता पक्षाने मुस्लिम उमेदवाराला तिकीट द्यायचा प्रश्नच उद्भवत नव्हता, त्यांनी काही तिकीट दिलेलं नव्हतं. मुस्लिम मानसिकता ही बदलत चाललेली आहे आणि ती म्हणजे आपला निवडणुकीपुरता वापर केला जातो आणि आपल्याला फेकून दिलं जातं, ही भावना त्या समाजामध्ये दृढ झालेली आहे. हे सर्व प्रस्थापित राजकीय पक्ष काँग्रेस, NCP, सपा हे आपला वापर करतात आणि आपल्याला फेकून देतात. ही मानसिकता मुसलमानांमध्ये आहे. आणि फक्त महाराष्ट्रात या सिविक पोलमध्ये असं नाही, केरळमध्येही मला हा ट्रेंड दिसला, आसाममध्ये देखील हाच ट्रेंड यापूर्वी दिसलेला आहे. त्यामुळे तिथला जो मतदार आहे हा कट्टरवादी अशा संघटनांकडे आणि राजकीय आउटफिट्सकडे वळला. तसा तो महाराष्ट्रामध्ये MIMचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर तो प्युअर मुस्लिम पार्टी ज्याला आपण म्हणू, समाजवादी ही काही तशी प्युअर मुसलमानांनी स्थापन केलेली नाहीये, ती एका यादवांनी स्थापन केलेली मुसलमानांची अनुनय करणारी पार्टी आहे. इथे मुसलमानांनी स्थापन केलेली, मुसलमानांसाठी स्थापन केलेली, मुसलमानांच्या हितासाठी वाटेल ते करायला तयार होणारी आणि त्यांच्या अपकृत्यांवर पांघरून घालण्याकरता म्हणून बोंबाबोंब करायला रस्त्यावर उतरवायला तयार होणारी, दहशत माजवणारी अशी पार्टी त्यांना आता जवळची वाटायला लागते. आणि ते त्यांचं जे प्लेबुक आहे ना, ते प्लेबुक अगदी सरळ आहे मुस्लिम ब्रदरहुडचं. म्हणजे पहिल्यांदा एक सेक्युलर अशी प्रतिमा, शांतताप्रिय असलेली प्रतिमा असलेले मुस्लिम पुढे करायचे आणि ते फर्मली हिंदूंमध्ये एस्टॅब्लिश झाले लीडर किंवा शांततेचे दूत म्हणून, की त्याच्या आडून कट्टर मूलतत्ववादी त्यात सरकवायचे आणि त्या कट्टर तत्ववाद्यांनी मुस्लिमचा शरियाचा अजेंडा पुढे लटकायचा. याची मुंबई महानगरपालिकेतली सुरुवात कशी झाली तुम्हाला मी सांगतो. 2007 साली काँग्रेसला 75 जागा होत्या मुंबई महानगरपालिकेत. त्या 2012 साली 52 वर घसरल्या, 2017 साली 31 वर घसरल्या आणि आता 24 वर आल्या. म्हणजे एक प्रकारे मुस्लिम बहुल भागामध्ये काँग्रेसचं जे वर्चस्व होतं ते 2007 पासून 2024 पर्यंत या 21 वर्षात कसं कमी झालं हे आपण पाहिलेलं आहे. या सगळ्या ठिकाणी जी डेमोग्राफी आहे, लोकसंख्या शास्त्र आहे, ते डेमोग्राफी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलत गेली. आता डिलिमिटेशनमुळे पूर्वी जे एक नगरसेवक होता तिकडे आता 7 नगरसेवक काही ठिकाणी झाले, काही ठिकाणी 1-2 नगरसेवक जे होते तिकडे आता एक आमदार अख्खा झालेला आहे. परंतु तरी देखील तिथलं लोकसंख्या शास्त्र असं बदललेलं आहे की आता मुस्लिम मानसिकता ही मुस्लिम उमेदवाराला आणि तोही मुस्लिम संघटनेच्या निवडून द्यायच्या मानसिकतेत आलेली आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 1992च्या दंगलीसाठी मुसलमानांची जरी माफी मागितलेली असली किंवा या देशातल्या संस्थानांवर अल्पसंख्याकांचा पहिला अधिकार आहे असं जरी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग म्हटलेले असले आणि 12 नाही 13 बॉम्बस्फोट झाले आणि तो 13वा बॉम्बस्फोट हा मशिदीच्या जवळ झाला असं सांगून मुसलमानांच्या रक्षणाची भूमिका घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जरी आपल्याकडे असले तरी या कोणावरही आता ते विश्वास ठेवायला तयार नाहीत.
त्यांचं एकच लक्ष आहे आणि ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत भाजपला, राष्ट्रीय विचारांच्या पक्षाला हरवणे, आणि ते काम काँग्रेस किंवा शिवसेना करू शकत नाहीत याची खात्री पटली. त्यामुळे मुसलमानांनी मुसलमानांसाठी मुसलमानांकरता स्थापन केलेल्या एमआयएम पक्षाच्या मागे ते जात आहेत. याचं कारण जो विकासाचा अजेंडा आहे, ज्याच्यामध्ये गटार आहेत, ज्याच्यामध्ये भूमिगत मेट्रो आहे, मोठे मोठे फ्लायओव्हर्स आहेत, कोस्टल रोड आहेत, शौचालय आहेत, घरं आहेत, आरोग्य आहेत, हे तर सगळं इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर कास्ट, क्रीड, रिलिजन तुम्हाला मिळणारच आहे. म्हणजे आम्ही सुधारण्याचे सगळे फायदे घेणार, आम्ही सर्व प्रकारच्या गतिमान आयुष्याचे भागीदार होणार, परंतु या देशाच्या मूळ प्रवाहामध्ये यायला मात्र आम्ही कदापि तयार होणार नाही. ही ती आता स्ट्रॅटेजी आहे. आणि त्याच्याकरता ते आणखीन अजेंडा काय राबवत आहेत, तर तो म्हणजे दलितांना आपल्याकडे आणण्याचा. त्याच्यामधून लँड जिहादच्या माध्यमातून, वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जमिनी ताब्यात घ्यायच्या, लव जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना फसवायचं, आणि इकडे पॉलिटिकल जिहादच्या माध्यमातून दलितांना आपल्याकडे वळवायचं, असा हा मोठा अजेंडा आता मुसलमानांचा दिसतोय. आणि तो या महानगरपालिकेच्या निमित्ताने आपल्याकडे समोर आलेला आहे. जसा तो लोकसभेला पॉलिटिकल जिहाद समोर आलेला होता, तसा तो आता आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारचा जिहाद समोर आलेला आहे. सर, तुम्ही हे सगळं विवेचन करत होता, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सविस्तर सांगितल्यात. परंतु हा एमआयएम पक्ष आता महाराष्ट्रामध्ये जम बसवत आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही महानगरपालिकांमध्ये विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. हे कशाची नांदी आहे? आपण प्रस्तावनेत सुद्धा म्हटलं होतं की एमआयएम पक्ष हा इतक्या पदवीपर्यंत पोहोचणं ही नेमकी कशाची तरी सुरुवात आहे. ही नेमकी कशाची सुरुवात तुम्हाला वाटते? पुढे काय होणार असं वाटतं? ही प्रचंड मोठी धोक्याची घटना आहे. याचं कारण ओवेसीनी निवडून आल्यानंतर एक दिलेली प्रतिक्रिया नीट आहे का? त्यांनी काय सांगितलं? अब हमारी लीडरशिप होगी. हमारी लीडरशिप म्हणजे याचा अर्थ हिंदू कौम के किसी भी नेता को हम हमारा नेता नहीं मानते. मग त्यानंतर हिंदूंचं राष्ट्र आम्ही मान्य करणार नाही, हिंदू बहुसंख्यांचं जे राष्ट्र आहे ते आम्ही मान्य करणार नाही, अशा भूमिकेपर्यंत पुढच्या दशकात ते गेले तर नवल वाटायला नको. त्यांची घोषणाच आहे, मुसलमान बढेगा तो मुसलमान जितेगा. म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये, मग तो नगरसेवक असो, आमदार असो किंवा खासदार असो, तिथली डेमोग्राफी, तिथलं लोकसंख्याशास्त्र, बाहेरून मुसलमान स्थलांतरित असतील किंवा आपली लोकसंख्या वाढवणं स्वतःची असेल, त्याच्याने तो इतक्या मोठ्या प्रमाणात आणायचा की तिकडे मुस्लिम मतांचा विचार केल्याशिवाय, त्यांचं लांगुलचालन केल्याशिवाय दुसरा कोणी निवडून येऊ शकत नाही. म्हणूनच ती घोषणा आली, मुसलमान बढेगा तो मुसलमान ही जीतेगा, मुसलमान मुसलमान को ही चुनेगा. तुम्ही एक लक्षात घ्या, आज इस्लाम पार्टी आहे, आज मजलिस इत्तेहादुल मुसलमिन पार्टी आहे. ही मुसलमान आणि इस्लाम या नावाच्या पार्ट्या आहेत, परंतु हिंदू या नावाची एकही पार्टी आपल्याकडे नाही. हिंदूंच्या साठी असलेला भाजप आहे, पण तो भारतीय जनता पक्ष आहे. हिंदू महासभा असं नाव घेणारा जो पक्ष होता, तो आज आपल्याकडे हिंदूंच्या निष्क्रियतेमुळे निष्प्रभ झालेला आहे. त्याचा प्रभाव आपल्याला दिसत नाही. त्या कार्याचं, सावरकरांच्या महत्व आपल्याला आता लक्षात येत असतं. त्या कार्याचं महत्व काय आहे की आज मुसलमानांची पार्टी आपल्याकडे मतं खेचू शकते, पण आपल्याकडची पार्टी मतं खेचू शकत नाही. आणि मग त्यांचा हेतू काय आहे? तर दलितांना आपल्याकडे आणायचं, पॉलिटिकली मतदार म्हणून आणायचं आणि नंतर त्यांचं कन्व्हर्जन करायचं. पूर्वी मुस्लिम ध्रुवीकरण झालं तर याचं उत्तर हे आपल्याकडे हिंदू ध्रुवीकरणाने व्हायचं, परंतु आता तसं होताना दिसत नाही. स्ट्रॅटेजी अशी आहे की हिंदूंना जात पात यावर सेक्युलर, नॉन सेक्युलर अशा वादावर गुरफटून त्यांना विभाजित करत राहायचं, आणि मुस्लिम मात्र एमआयएम किंवा इस्लाम पार्टी खाली एकत्र करायचे. या एका डेंजरस स्पॉटवर आता भारतीय राजकारण उभं आहे. आज सुद्धा तुम्ही आम्हाला अतिशय महत्वाच्या, ज्याची एक खूप गरज आहे चर्चेची, अशा चर्चेला तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर दिलीत. आणि या सगळ्या प्रश्नांच्या चर्चेमुळे एक नवीन दिशा किंवा नवीन गोष्ट आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यांच्यामुळे सुद्धा या चर्चेला सुरुवात होणार आहे आणि याचे नक्कीच चांगले परिणाम येतील अशी आशा आहे. तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि आम्हाला एवढ्या सगळ्या सविस्तर प्रश्नांची उत्तर दिली, त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर एमआयएम या पक्षाचा उदयाबद्दल आज आपण चर्चा केली. हा महाराष्ट्रामध्ये बस्तान बसवायला सुरुवात केलेली आहे. काही ठिकाणी त्याने तितकं बस्तान आपलं स्थिर केलंय सुद्धा, परंतु हा पक्ष
आपली जी काही सगळी वाटचाल पुढे नेतोय, महाराष्ट्रामध्ये नेतोय किंवा संपूर्ण भारतामध्ये नेतोय, ही अतिशय धोक्याची आहे आणि हीच जाणीव आज आपल्याला या मुलाखतीद्वारे झाली. आपल्या प्रश्नांच्या चर्चेमधून तुम्हाला या गोष्टी कळल्याच असतील, पण ही चर्चा तुम्हाला कशी वाटली, अजून कुठल्या गोष्टींवर चर्चा करण्याची इच्छा तुम्हाला या चर्चेमध्ये आहे, हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.